हिवाळ्यामध्ये ज्याप्रमाणे त्वचा ही ड्राय व्हायला लागते त्याचप्रमाणे केस देखील हे ड्राय होत असतात। चेहऱ्याच्या त्वचेचा ड्रायनेस कसा कमी करायचा, तसेच हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये केसांचा जो ड्रायनेस आहे हा कसा कमी करावा किंवा डॅन्ड्रफ होत असेल तर तो डॅन्ड्रफ आपल्याला कशा प्रकारे घरगुती उपायांनी कमी करता येईल याविषयी आज संपूर्ण माहिती बघूया। नमस्कार, मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आहे। आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। हिवाळ्यामध्ये डेड स्किन ही जास्त प्रमाणात निघत असते, त्याचमुळे डॅन्ड्रफ हा तयार होत असतो, आपली त्वचा ही रुक्ष होत असते। डेड स्किन जी स्काल्पवर डोक्याच्या त्वचेवर जी डेड स्किन जमा होते त्यालाच आपण डॅन्ड्रफ असे म्हणतो। मग हा डॅन्ड्रफ जाण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा ॲलोवेरा जेलच्या साहाय्याने हळूवारपणे स्काल्पला मसाज अशी करावी। 2 ते 3 तास अशाच प्रकारे ॲलोवेरा जेल स्काल्पवर मुरत ठेवावे आणि त्यानंतर शिकेकाई आणि त्रिफळा यांच्या साहाय्याने केस धुवून घ्यावे। यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ हा कमीत कमी प्रमाणात होतो। केसांमधील स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी केसांना किंवा केसांच्या मुळांना रोज तेल लावणे आवश्यक आहे। त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना निंब तेल, खोबरेल तेल किंवा बदाम तेलाच्या साहाय्याने मसाज करावी। यापैकी कोणतेही एक तेल आपण वापरू शकतो। जर आपल्याला डॅन्ड्रफचा जास्त त्रास असेल तर केसांच्या मुळाला दररोज रात्री झोपताना निंब तेलाच्या साहाय्याने मसाज करावी। हिवाळ्यामध्ये आपल्याला घाम हा खूप कमी प्रमाणात येत असतो, त्यामुळेच त्वचा ही रुक्ष होत असते। त्यासाठी आठवड्यातून 2दा केसांच्या मुळाला तेलाच्या साहाय्याने मसाज करावी। तेलाच्या साहाय्याने हळूवारपणे मसाज करावी। फार जर जोरात आपण मसाज केली तर केस गळण्याचे प्रमाण हे वाढू शकते। केस गळत असेल तर मसाज करणे टाळावे। स्काल्पला मसाज केल्यानंतर स्टीमरच्या साहाय्याने केसांना वाफ ही द्यावी। स्टीमर नसेल तर गरम पाण्यामध्ये टॉवेल ओला करून तो पिळून घेऊन तो टॉवेल केसांभोवती गुंडाळून ठेवावा आणि तो 10 मिनिटं असाच ठेवावा। असे केल्याने केसांमधील जी स्निग्धता ही टिकून राहते आणि केसांचा जो ड्रायनेस आहे हा कमी व्हायला मदत होते। असे आठवड्यातून 2 वेळा करावे। केसांना हिवाळ्यामध्ये 15 दिवसातून एकदा आवळा चूर्ण व दही यांचा लेप लावावा। यामुळे केस मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते। हिवाळ्यामध्ये केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचाच वापर करावा किंवा त्रिफळा चूर्ण, शिकेकाई यांचाच वापर आपण केस धुण्यासाठी करू शकतो। हिवाळ्यामध्ये केसांची काळजी ही विशेष प्रकारे घ्यावी लागते। जसे की हिवाळ्यामध्ये आपण गरम पाण्याचा आंघोळीसाठी वापर करत असतो, तर केसांवर सुद्धा आपण गरम पाणीच घेतो। हिवाळ्यामध्ये जर खूप जास्त गरम पाणी किंवा खूप जास्त थंड पाणी जर डोक्यावर घेतले तर केसांना रुक्षपणा हा येऊ शकतो, त्यातील स्निग्धता ही कमी होते। त्यामुळे हिवाळ्यात केस धुताना कोमट पाण्याचाच वापर करावा। केस धुतल्यानंतर कॉटनच्या टॉवेलने 10 मिनिटं केस झाकून गुंडाळून असे ठेवावे आणि 10 मिनिटानंतर केस थोडे ओले असतानाच एकतर ॲलोवेरा जेल थोड्या प्रमाणात केसांना लावावे किंवा कोणतेही तेल हे केसांना लावावे। यामुळे केसातील स्निग्धता टिकून ठेवायला मदत होते। बाहेर जाताना केसांना स्कार्फ बांधूनच जावे, ज्यामुळे बाहेरील वातावरणातील जी रुक्षता आहे ही केसांमध्ये शोषली जात नाही आणि केसांची स्निग्धता ही टिकून ठेवली जाते। हिवाळ्यामध्ये आहार देखील स्निग्धांश जास्त असलेलाच आपल्याला घ्यावा लागतो, जेणेकरून त्वचेवरील जी स्निग्धता आहे तसेच केसांमधील स्निग्धता ही टिकून ठेवल्या जाते। त्यामुळे आहारामध्ये दूध,
तूप, पनीर, लोणी, अंडे, मासे, तीळ, खोबरे, बदाम, शेंगदाणे, डिंकाचे लाडू या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात करावा, ज्यामुळे त्वचेमधील शरीरातील ही स्निग्धता टिकून राहील, तसेच त्वचेतील केसांतील स्निग्धताही टिकून ठेवल्या जाईल. हिवाळ्यामध्ये आपण थंडी असल्यामुळे पाणी कमी प्रमाणात पितो आणि ज्या वेळेला पाणी कमी प्रमाणात पिण्यात येते त्यावेळेला शरीरातील स्निग्धांश देखील कमी व्हायला लागते, पाण्याचा अंश देखील कमी होतो. त्यामुळे देखील त्वचेवर केसांवर ड्रायनेस येतो. त्यामुळे पाणी देखील योग्य प्रमाणात प्यावे. हे सर्व उपाय करून देखील जर केसातील रुक्षता जास्त प्रमाणात असेल, रुक्षता जात नसेल, तर आपण आयुर्वेदामधील पंचकर्म चिकित्सा देखील करू शकतो. यामुळे शरीरामधील स्निग्धांश वाढण्यासाठी उपचार हे केले जातात. यामध्ये शिरोधारा, शिरोलेप, शिरोपिचू, नस्य असे विविध पंचकर्म हे केसांमधील स्निग्धता टिकून ठेवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी केली जाते. या सर्व पंचकर्म उपचारांनी केस मुलायम आणि चमकदार व्हायला मदत होते. तसेच केसांमधील डॅन्ड्रफ देखील कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे विविध उपायांनी आपण केसांची स्निग्धता ही हिवाळ्यामध्ये टिकवून ठेवू शकतो, केसांची हिवाळ्यात काळजी घेऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.